आयुष्याच्या रंगपटावर होतो हिंदोळ्यासारखा माझ्या मीपणाच्या धुक्यात हरवल्या भूमिका 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 नियतीच्या ह्या खेळामधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 भूमिका. करंदीकर फॅमिली विषयी अजून तू सगळीच माहिती मला दिलेली नाहीयेस. म्हणजे काय राहिलंय सांगायचं? रणजित मानसीचा नवरा मधुकर करंदीकर इझिली तुम्ही म्हणाल तेव्हा मी त्यांची भेट घालून देऊ शकतो. मधुरा, तू अजिबात संकोच करू नकोस. अगं, आम्हाला सगळ्यांना तू आवडतेस. श्रीकांतचं आणि तुझंही चांगलं जमतं, म्हणूनच तुमच्या दोघांचं लग्न व्हावं असं आम्हाला वाटतं. आत्या, पण मी काय बोलणार या बाबतीत? मधुकर तुझ्याशी स्पष्टपणे बोललाय ना. कदाचित तू त्याच्याशी मोकळेपणे बोलू शकली नाहीस ना, म्हणून मी तुला इथे बोलावलंय. माझ्याशी बोल. काय ठरला तुझा विचार? अगं, अगदी मोकळेपणे बोल. हे बघ, सगळी परिस्थिती तुझ्या समोर आहे, हो की नाही? म्हणजे श्रीकांत झालेलं एक लग्न, मग विनीता, तिचा भाऊ, यांच्याविषयी सगळं तुला माहिती आहे. म्हणूनच तू नीट विचार करून निर्णय घे. मी काय बोलू आत्या? म्हणजे या गोष्टी खरं तर वडीलधाऱ्यांनी बोलायच्या असतात ना. बरोबर आहे. अगं, वडीलधाऱ्या माणसांनी ठरवल्याच आहेत. म्हणजे आमची तर पूर्ण तयारी आहे. आता तुझ्या घरच्यांच्या विषयी म्हणशील ना, तर तुझ्या बाबांना मधुकरने केव्हाच विचारलंय. बाबांची? पण बाबा काही म्हणाले नाहीत मला. आणि तुझ्या बाबांनी निर्णय तुझ्यावरच सोपवलाय. तेव्हा तू निर्णय पटकन घे, म्हणजे मग इतर गोष्टी ठरवायला बरं नाही का? मी काय बोलू आत्या? अगं, म्हणूनच मी बोलतेय ना. हे बघ, तुला जे काय वाटतंय, तुझ्या जे काय मनात येतंय, ते तू निसंकोचपणे माझ्याशी बोल. खरं तर आत्या, मलाही या घरात यायला आवडेल. मधुरा, थँक्यू मधुरा. खरंच मी जे काही ठरवलं होतं ना, ते प्रत्यक्षात येऊ बघतंय. थँक्यू मधुरा. आत्या, अहो, थँक्यू म्हणून मला असं लाजवू नका. बरं, मी गेले तर चालेल आता? अरे वा, अशी कशी सोडेन मी तुला? आता जेवल्याशिवाय जायचं नाही. नाही, नको, उशीर होईल ना मला. मग श्रीकांत तुझ्या घरापर्यंत तुला सोडून येईल. चालेल की नाही? चालेल.
हॅलो. हॅलो, हां मिस्टर रणजित का? स्पीकिंग. हां नमस्कार, मी जय बोलतो. जय कोण? नाही, तुम्ही ओळखला नसेल मला आणि फार विचार करू नका. मी तुमचा हितचिंतक आहे. हॅलो, या अशा एखाद्या अनोळखी माणसाशी मी का बोलावं? मिस्टर रणजित, कसं आहे की भेटूनच ओळख होते असं काही नाहीये. आणि आपण भेटलो आहोत असा दावाही मी करत नाहीये. मी फक्त इतकंच सांगतोय की मी तुमचा हितचिंतक आहे. पण माझ्या हितचिंतक मित्रा, माझा नंबर तुला कोणी दिला? हं? आणि त्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न म्हणजे तू माझं काय हित साधणार आहेस? ओके, एक हिंट देतो. सध्या तुम्ही मानसीला भेटायचा प्रयत्न करताय ना, त्या बाबतीत मी तुमची मदत करू शकतो, पक्की. तुला मानसी कशी माहिती आहे? मिस्टर रणजित, मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. कसं आहे, हे सगळं जग मी उघड्या डोळ्यांनी बघतो. काही माणसं मला आपलीशी वाटतात, मित्र वाटतात. त्या माणसांच्या बाबतीतल्या सगळ्याच गोष्टी मी जरा जास्त डोळे उघडे ठेवून बघतो. बकवास बंद करा. मला तू ब्लॅकमेलर वाटतोस. ओके, माझ्याविषयी काहीतरी माहिती गोळा केली आहेस आणि माझ्याशी बोलून अजून थोडी माहिती मिळवायची, बरोबर ना? मित्रा, तुला ब्लॅकमेल करावं एवढी ऐपत आहे का तुझी? ए, मर्यादा ओलांडू नकोस. हळू आवाजात बोला मिस्टर रणजित. नाही, मला माहिती आहे की मी तुमच्या वर्मावर बोट ठेवलेलं आहे. हे बघ, तुला माझा नंबर कोणी दिला हे जर तू मला सांगणार असशील तरच मी तुझ्याशी बोलेल, नाहीतर मी फोन आत्ता कट करतो. सांगतो. पण त्याआधी एक गोष्ट सांगतो. हा, आता जो तुमच्या मोबाईलवर नंबर डिस्प्ले झाला ना, तो माझा नंबर आहे. माझं नाव जय. हा, तुम्हाला जय या नावाने सेव्ह करायचं नसेल तर तुम्ही हेल्पलाईन म्हणून सुद्धा सेव्ह करू शकता. तू ना बकवास बंद करणार नाहीस. भूमिका भूमिका. श्रीकांत, मधुकरशी बोलली बरं का मी. आणि मधुकरही लग्नाविषयी मधुराशी बोललाय. तुम्ही खूप घाई करताच तुम्हाला नाही वाटत आत्या? अरे नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर उरकायच्या आणि लग्नापर्यंत पोहोचायचं हे टार्गेट दिसतोय तुमचं. असं नाहीये रे. या घरात सुख आणि शांतता लाभावी असंच मला वाटतं. आणि ती शांतता मधुराच्या रूपाने या घरात येईल याची खात्री आहे मला, म्हणून काही करते एवढंच. खरंच तुमच्या दोघांचं लग्न झालं ना, तर कित्येक वर्षानंतर हे घर एक सुखी समाधानी संसार बघणार आहे. तुमचं दोघांचं बाळ या घरात बागडायला लागेल ना, की मग या घरात सुख आणि समाधान नांदणार आहे. ते समाधान इतक्या सहजासहजी मिळेल असं वाटतंय तुला? कुणाची भीती वाटते तुला? विमिताची? आत्या, माझ्यावरचा राग काढण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. बघ ना, आमच्यात फारसं काही घडलेलं नसताना तिने एवढं घडवून आणलं. उद्या माझं लग्न ठरतंय हे म्हणल्यावर ती काही करू शकते. हे बघ, तू घाबरू नकोस. लग्नाआधी रितसर घटस्फोट घेणार आहोत आपण आणि मगच लग्न करणार आहोत. ती समोर तर यायला पाहिजे ना. आणि कदाचित माझं लग्न ठरतंय हे जेव्हा तिला कळेल तेव्हा ती घटस्फोटाला तयार पण नाही होणार. त्या माणसाच्या आयुष्यातले भोग भोगूनच संपवायचे असतात. विनीताच्या रूपाने माझ्या आयुष्यात आलेले भोग अजून संपायचे. कळतंय रे बाळा मला तू काय भोगलेस. पण जिथे सत्व असतं ना, तिथेच देवाला परीक्षा बघायची लहर येते. आणि त्या परीक्षेत तू पास झालाय.
त्यामुळे मला खात्री आहे आता सगळं दुःख संपून फक्त आनंद या घरात येणार आहे. तुझा आशावाद मला आवडतोय, पण कायद्याने तिला फक्त बाजूला करून ती माझ्या आयुष्यातनं बाजूला होणार नाही आत्या. तू घाबरतोस का तिला? नाही, मी घाबरत नाही तिला. म्हणजे ती माझ्याशी किती वाईट वागली तरी मी तिच्याशी आजपर्यंत कधीही वाईट वागलो नाही, आणि तिच्या या वागण्याची मला कधी भीतीही वाटली नाही. मी घाबरतोय ते फक्त या सगळ्यांचा परिणाम मधुरावर काय होईल या विचाराने. या सगळ्या प्रकारात तिची फरफट होईल म्हणून मला भीती वाटते. अरे असा का विचार करतोयस तू? मधुराच्या येण्याने तुझं बळ वाढेल, तुला उमेद मिळेल आणि यापुढे येणारी सगळी संकटे आणि मत्सराचा प्रवास तू सहजपणे पार करशील. खरं सांगू का आत्या, आजवर इतकं भोगत आलोय की सुखाते आधी मला दुःख दिसायला लागतं. मधुराच्या येण्याने घरात सुख येईल, पण त्यानंतर तिला जो त्रास होईल ना, त्याने दुःखात भरच पडणार आहे. काय करावं काहीच कळत नाही. सुखाची पण भीती वाटायला लागली मला आता. श्रीकांत, हे बघ, दुःखाचा भार संपता संपता अनावर होतो असं म्हणतात. कदाचित हे काही शेवटचे धक्के असतील, पण परमेश्वरावर विश्वास ठेव, सगळं काही सुरळीत पार पडेल. हं? विनीता, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी असं काही होऊ देणार नाहीये. 8-10 दिवसात त्या शिकायचं लग्न होईल आणि आपलं काय? आपण ना धड इकडचे ना धड तिकडचे. तुम्हाला नेहमी त्या श्रीकांतला भेटण्यापासून थांबवत आलास. कधीच भेटले असते ना तर आतापर्यंत काहीतरी मार्ग तरी निघाला असता. कोणता मार्ग? घटस्फोटाचा? चालला असता. त्याच्यामुळे तरी आपण काहीतरी पैसे काढू शकलो असतो त्याच्याकडून. आणि आता काय? आता मी 8 वर्षापासून परागंदा झालेली त्याची बायको. म्हणजे एक तर असंच जगावं लागणार, नाहीतर मग त्या श्रीकांतची माफी मागून आश्रितासारखं जगावं लागणार. नाही विनीता, नाही. मी हे लग्न होऊ देणार नाही. आणि झालं तर काय करशील? नाही होणार. मी सेटिंग केलंय. या लग्नात मी विघ्न आणणार आहे. कसलं सेटिंग? जयशी बोललोय मी. त्याचा नीट अंदाज आलाय मला. त्याला या प्लॅन मध्ये मी वापरून घेणार, कारण करंदीकरांचा बदला घेण्यासाठी तो काही करू शकतो. That's it. पण त्याला नेमकं कसला बदला घ्यायचा आहे? आहे त्याच्या बहिणीची काहीतरी भानगड आहे. पण आपल्याला काय करायचं? आपण आपलं कार्य सिद्धीस लावायचं फक्त, बस. तू एवढे प्रयत्न करतोयस हे चांगलंच आहे, पण एवढं सगळं करूनही आपल्याला जर त्याचं लग्न नाही थांबवता आलं तर? थांबवणार. मी काहीही झालं तरी हे लग्न थांबवणार. कशाच्या आधारावर बोलतोयस तू हे? कळेल. माझा प्लॅन सक्सेस झाला ना, आपोआप कळेल तुला.
बर नाही ते मानसीची आठवण झाली, तिला भेटायला आलोय. मग चोरून चोरून काय पाहतोस? चोरून कुठे मी म्हणजे आणि आज एवढ्या दिवसांनी मानसीची आठवण झाली. का येऊ नाही शकत? नाही, होऊ शकते ना. काहीतरी स्वार्थ असेल त्याच्या मागे. विनाकारण आरोप करू नकोस. ए, आवाज वाढवायच्या आधी माणसाने स्वतःला तपासून बघावं आणि मग आवाज वाढवावा, कळला? तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे, मानसी माझी बायको आहे आणि तिला भेटण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. हो, मग तिलाही अधिकार आहे तुला भेटायचं की नाही हे ठरवायचा. आणि तिने ठरवलंय तुला न भेटण्याचं. चल निघ, चल निघ. तिला मला भेटण्याची इच्छा आहे का नाही हे मी तिला विचारणार. ती नाही म्हटली तर मी नाही भेट. पण आम्ही ठरवलंय ना तिला तू भेटायचं नाही, तुला भेटूच द्यायचं नाही. आम्ही ठरवलंय ना. माझी लग्नाची बायको आहे ती आणि आमचं लग्न आजही कायदेशीररित्या अबाधित आहे. कायद्याची भाषा करतोयस? कायद्याची भाषा करतोयस ना? मग कायद्याचा आधार घे आणि तिला भेटायचा प्रयत्न कर. करंदीकरांच्या घरात पुन्हा पाऊल ठेवलंस तर याद राख. चल लेख. तू किती वेळ तू उभा राहिलास ना तरी तुला आत येऊन सोफ्यावर बस म्हणणार नाही, तुला पाणी विचारणार नाही. तुझी लायकीच नाही ते. खरं तर एवढा वाईट मी वागत नाही कोणाशी. पण माझ्या बहिणीच्या जीवाशी असा खेळलायस ना तू. चल निघ, निघ. इथे पुन्हा दिसलास ना पोलिसांकडे जाईन. निघ. या सगळ्या ऑर्डर्सची डिलिव्हरी पुढच्या महिन्यापर्यंत द्यायची त्यांना आपल्याला. आणि चेक्स त्यांचे सगळे इन अँड ॲडव्हान्स त्यांनी आपल्याला पाठवले, सगळ्या एंट्रीज. अरे वा, तू स्टेटमेंट्स बनवलं. ठीक आहे. त्या जोशांची फाईल मार्गी लागली का रे? त्यांचा मला फोन आला होता, मी तुला सांगायला विसरलो. हो, तुमचं बोलणं झालं आणि लगेच त्यांचा मला फोन आला होता. गुड. नाही काय काका, एक गोष्ट सांगायची होती, बोलू? बोल ना, तुला काय परवानगी लागते काय? नाही म्हणजे मी अजून कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, पण म्हणजे मंदार केतकीच्या बाबतीत जसं उशीर झाला विनाकारण तसं होऊ नये. किती स्पष्टीकरण देतोयस? स्पष्ट बोल. रणजित आपल्या घराच्या आसपास फिरताना सिक्युरिटीला आढळला. म्हणजे उद्या तो मानसीला पुन्हा म्हणजे तिच्या जवळ जायचा प्रयत्न करेल. आणि मानसी तुम्हाला माहिती आहे भोळ्या स्वभावाची. त्याच्या जाळ्यात पुन्हा अडकेल आणि पुन्हा तेच सगळं सुरू आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी बोलतो मानसीशी. नाही नको, तुम्ही नका बोलू, मी बोलतो तिच्याशी. काका, मला अजून एक संशय आहे. कोणावर? रणजित, विश्वास आणि विनीता हे तिघे मिळून काहीतरी करतील. का असं का वाटतंय तुला? नाही, अजून तरी अशी कुठली घटना घडली नाही, पण हा रणजित आणि विनीता सारख्याच मनोवृत्तीचे. म्हणजे कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर कुठल्याही थराला जाऊ शकतात. ठीक आहे, लक्ष तर ठेवायला हवंच.
श्रीकांत, तू एक काम कर. हा रणजित सध्या काय करतोय यावर बारीक नजर ठेव. श्रीकांतच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. पुढच्या 15 दिवसात लग्न उरकतील सुद्धा. काय? आणि हे तुला कसं कळलं? माहिती महत्वाची आहे. सोर्स माहिती करून काय मिळणार तुला?